स्वाद झालेले आहेत. कडियेवाडी वॉरियर्स संघाचे खेळाडू कृपया संघ मालक कर्नर यांची संपर्क साधा. फलंदाज तेजस सावंत आणि उत्कृष्ट फिल्डिंग सावंत यांच्यातर्फे. मॅचला लवकरात लवकर सुरुवात करावी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा जो स्कोर आहे बॉलर नेम 17 रन्स. विकेट गेलेले 3. सतीश सावंत आणि 17 जिंकण्यासाठी 36 रनची आवश्यकता. 36 धावांची आवश्यकता आहे. हा 17 पहिला बॉल हा आहे डॉटच्या स्वरूपात. पहिला बॉल संघाचा हा दुसरा बॉल. दोन रन निकलर. दोन बॉल झाले. तिसरा बॉल सुंदर असा चेंडू बॅट्समॅनला कळालाच नाही. तिसरा बॉल डॉटच्या स्वरूपात. तीनची धावून लागली 2. चौथा बॉल राग गेलाय आणि हा 1 रन. 3 बॉल झाले 4. 5 ओव्हर हा डॉटचा स्वरूपात हा 5 ओव्हर आलेला आहे. लास्ट बॉल ओव्हरचा डॉट. 1 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे. विकेट आली आहे. लास्ट बॉलला विकेट. 1 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे 3. नवीन बॅट्समन करण हे नवीन बॅट्समन आज आहे. हा 55 डिक्लेअर. बॉलर नेम काय आहे? बॉलरचं नाव प्रशांत सावंत. दुसरा बॉल संघासाठी प्रशांत सावंत घेऊन येत आहे. बघूया 1 रन डिक्लेअर. त्या स्वरूपात दुसरा बॉल येत आहे प्रशांत सावंत यांच्याकडून. तिसरा बॉल बघूया. यानंतर आपण आतापर्यंत जे सामने झाले पहिले 8 सामने, त्या सामन्यांमध्ये जे सामनावीर आहेत त्यांना आपण सन्मानित करणार आहे. 2 रन. तत्पूर्वी जो पहिला सामना झाला नवनीत स्पोर्ट्स विरुद्ध श्री डांगेश्वर, यामध्ये सामनावीर होता वैभव सावंत. 3 बॉल झाले. त्यानंतर जो सामना झाला धावसंख्या झाली 6 रन. पावनादेवी विरुद्ध ब्राह्मणदेव ब, यामध्ये जो सामनावीर आहे तो निखिल. गोलंदाजी करत आहे. पावनादेवी विरुद्ध ब्राह्मणदेव ब हा जो सामना झाला ग्राउंड नंबर 2 वरती, त्यात निखिल सामनावीर आहे. त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. सामना क्रमांक 3 आपले पाटवाडी विरुद्ध महापुरुष क्रीडा मंडळ, यामध्ये सामनावीर आहे अच्युत सावंत. 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे
9+4 आणि टीमची धावसंख्या झाली आहे 12 रन. वैभव चव्हाण सामना क्रमांक 1 मध्ये नवनीत स्पोर्ट्स विरुद्ध श्री गंगेश्वर. वैभव चव्हाण 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे 12. त्यानंतर सामना क्रमांक 2 पावनादेवी विरुद्ध ब्रह्मदेव ब निखिल. सामना क्रमांक 3 आपली पाटवाडी विरुद्ध महापुरुष क्रीडा मंडळ चव्हाण. बॉलर नेम महेश. हे संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन आहे. सामना क्रमांक 4 कुलस्वामी विरुद्ध भागेश्वर. डॉट बॉल. सामनावीर आहे अक्षय. पहिला बॉल डॉट कर. नो प्लस 1 हा अचूक 2 बॉल झाले. टीमची धावसंख्या वाढत आहे 15. आपली पाटवाडी विरुद्ध महापुरुष या सामन्यामध्ये सामना विरुद्ध अचूक. बॅट्समनला बॉल कळत नाही आणि त्याच प्रकारे बॅट्समन धाव आउट. नवीन बॅट्समन आपलं नाव सांगून जा इथे. कुलस्वामी विरुद्ध भागेश्वर अक्षय. या सगळ्यांनी व्यासपीठावर जायचंय. महापुरुष स्तरीयवाडी विरुद्ध ब्रह्मदेव ब. त्यामध्ये असे बॅट्समन आले. स्वामी रवांडा विरुद्ध ईश्वरी 11. यामध्ये ऋषिकेश आणि स्तरीयवाडी वॉरियर्स विरुद्ध बॅट्समन श्री स्वामी समर्थ विकेट झाले. मनीष. आउट आणि टीमची धावसंख्या झाली आहे 15. बॅट्समन नेम स्तरीयवाडी विरुद्ध स्वामी समर्थ मनीष. 1 रन. पावनादेवी विरुद्ध ब्रह्मदेव ब निखिल. कुलस्वामी विरुद्ध भागेश्वर अक्षय. महापुरुष स्तरीयवाडी विरुद्ध ब्रह्मदेव ब आशिष. आउट. बॅट्समन यांनी खूप प्रयत्न केला बॉल थांबवायचा पण बॉलनी विकेट घेतली. 3 ओव्हर नंतर ती धावसंख्या झाली आहे 16. नवीन गोलंदाज आणि फलंदाज यांनी आपलं नाव सांगावं लवकरात लवकर. गोलंदाज त्यांचं नाव आहे राजा आणि राजेश. हा सामना बघण्यात खूप मजा येणार आहे. अंपायरचा निर्णय काय आहे? आउट. आउट. महापुरुष विरुद्ध महापुरुष 11 मंदार सावंत. राजा यांनी सामना जिंकला आहे. राजाने आउट केले आहे राजाला. हे पहिल्या गटामध्ये 8 सामने झाले. त्यातील सर्व सामनावीर आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांची नाव घेतो. आपली पाटवाडी विरुद्ध महापुरुष मंडळ अच्युत. नवनीत स्पोर्ट्स विरुद्ध श्री गंगेश्वर. वैभव चव्हाण. स्वामी रवांडा विरुद्ध ईश्वरी ऋषिकेश. स्तरीयवाडी वॉरियर्स विरुद्ध श्री स्वामी समर्थ मनीष. पावनादेवी ब्रह्मदेव ब यामध्ये निखिल. कुलस्वामी विरुद्ध भागेश्वर अक्षय. महापुरुष स्तरीयवाडी विरुद्ध ब्रह्मदेव ब आशिष. वैभवी विरुद्ध महापुरुष 11 मंदार सावंत.
बॅट्समन नाव योगेश हे 3 बॉल झाले 3 धावगण झाले 17 रन चौथा बॉल ग्राउंड क्रमांक 1 मैदान क्रमांक 1 वरती होणारा सामना सलेवाडी वॉरियर्स विरुद्ध लवली स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. सलेवाडी वॉरियर्स विरुद्ध लवली स्पोर्ट्स ग्राउंड क्रमांक 2 वरती राजा एकू पुढील होणारा सामना ईश्वरी इलेव्हन विरुद्ध महापुरुष सरियेवाडी आणि कॅच ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना चालू करायचा सरियेवाडी वॉरियर्स विरुद्ध लवली स्पोर्ट्स दोन्ही संघांना सूचना आहे की लवकरात लवकर सामना करायचा. आपल्याला टोटल 31 सामने खेळायचे आहेत. चांगली गोलंदाजी करून टीमला थांबवून ठेवले आहे आणि टीमची धावसंख्या झाली आहे 18 रन. बॅट्समन नेम संतोष सावंत योगेश सावंत योगेश सावंत ऑलआउट झाले ईश्वरी इलेव्हन ऑलआउट झाले 18 रन 19 रन जिंकण्यासाठी महापुरुष सरियेवाडी जिंकण्यासाठी 19 रन मंदार सावंत महापुरुष सरियेवाडी लवकरात लवकर आपल्या एक प्लेअरचं पाठवा. आपला एक प्लेअर योगेश सावंत आणि माहिती संपर्क टीमला जिंकण्यासाठी 19 रन पाहिजे आणि बॅट्समन टीम आणि बॉलर ग्राउंड 1 च्या मैदानाचा ताबा घ्यावा ओपनिंग बॅट्समन गोलंदाजीसाठी जास्त वेळ काढला बॉलरने गोल कमी होतील हे प्रत्येक संघाने लक्षात घ्या. नो बॉल नो प्लस वन लावणी स्पोर्टच्या सुंदर अशी बॅटिंग आणि बॉलिंग बघत पहिला होता शॉटच्या स्वरूपात बॅट्समन खूप प्रयत्न करतात थांबले जातात. कन्फ्युजनमुळे रन खूप डेंजरस रन काढलेला आहे. 3 बॉल झाले आणि टीमची धावसंख्या झाली आहे 3 रन. हॅलो जयवंत सावंत कुठे फिरेल माहिती नंबर जयवंत सावंत बॅट्समन आणि आउट पार. नवीन बॅट्समन नाव शंकर परब हे नवीन बॅट्समन ऋषिकेश सावंत करण हे खूप ऋषिकेश सावंत थांबवून ठेवला आहे समोरच्या टीमला. रोशन सावंत ग्राउंड नंबर 1 रोशन सावंत चला ओके आलेले आहेत. ऑफिसमध्ये त्यांनी इंजरी कळवलेली आहे. त्यांचा मेल आम्ही बघितलेला आहे. ऑफिसमधल्या बॉसला त्यांनी इंजरीचा मेल टाकला आणि खेळायला आलेले आहेत. शक्यतो गणेश गाडी यांना फोन करून आम्ही लास्ट बॉलला बाउंड्री आलेली आहे. संघ अंडरआर्म क्रिकेट सामने 2025 1 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या झाली आहे 8 रन.
बॉलर नेम खरोखरच ह्या सामन्यांसाठी ज्यांना आपलं अभूतपूर्व योगदान दिलेलं आहे, नवीन बॉलर आलेले आहेत, ज्यांनी आपलं योगदान भरपूर दिलेलं आहे, त्यामध्ये विश्वसाठी दुसरी शारीरिक म्हटलं तर आर्थिक मेहनत देखील लागते एखादा सामना वाढवण्यासाठी. त्याच्यामुळे आर्थिक एक खेळाडू जर कोणाची खेळायची इच्छा असेल जो अजून कोणत्या संघात खेळलेला नाहीये त्याने संपर्क साधायचा आहे. त्यामध्ये खरोखरच आर्थिक ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. पहिल्यांदाचं नाव घ्यायचं पहिलं हो गिरीश शांताराम सावंत पाटोळे यांच्यातर्फे देणगी स्वरूपात 5,000 रुपयाची रोकड रक्कम आली. एकदा जोरदार टाळ्या सर्व देणगीदारांसाठी होऊन जातात. त्यामध्ये श्री रामदास बाळकृष्ण सावंत मळेवाडी यांच्यातर्फे 2,000 रुपये, श्री प्रमोद बाबाजी सावंत तळेवाडी यांच्यातर्फे 2,000 रुपये, श्री शेखर अनिल सावंत सडीवाडी यांच्यातर्फे 1,000 रुपये, श्री अजय अशोक दुखंडेवाडी यांच्यातर्फे 1,500 रुपये, कैलासवासी विलास विष्णू जाधव यांच्या स्मरणार्थ ईश्वरी आणि उर्मी यांच्याकडून चिपळूण यांच्याकडून 1,000 रुपये पारितोषिक देणगी आलेली आहे. त्यानंतर सुरेश नरहरी सावंत सडीवाडी सन्माननीय श्री सुरेश नरहरी सावंत सडीवाडी यांच्यातर्फे 1,000 रुपये, श्री विनोद रामबाळे संगमेश्वर यांच्यातर्फे 500 रुपयाचं देणगी आलेली आहे. दिलीप पुंडलिक सावंत सडीवाडी यांच्यातर्फे 1,000 रुपये, श्री अक्षय मनोज सावंत कैलासवासी धोंडू महादेव सावंत यांच्या स्मरणार्थ नळेकरवाडी यांच्यातर्फे 2,001 रुपये. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा श्री विष्णू सोनू सावंत तळेवाडी कैलासवासी दशरथ काशीराम सावंत यांच्या स्मरणार्थ 2,000 रुपयाचं देणगी स्वरूपात मानधन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री उमेश आबा सावंत तळेवाडी पूर्व यांच्यातर्फे 2,000 रुपये, श्री सत्यवान रामचंद्र सावंत पाटवाडी यांच्यातर्फे 1,000 रुपये, श्री सुंदर बाळकृष्ण सावंत कैलासवासी एकनाथ विश्वनाथ सावंत यांच्या स्मरणार्थ मळेवाडी यांच्यातर्फे 501 रुपये, श्री मनोज दिलीप सावंत पाटवाडी यांच्यातर्फे 501 रुपये. त्याचप्रमाणे श्री विजय श्रीधर नाईक भंडारवाडी यांच्यातर्फे 1,111 रुपये. या सर्वांना विनंती सर्व देणगीदारांसाठी जोरदार टाळ्या. खूप चांगली अशी बॅटिंग करून मॅच जिंकली आहे. आतापर्यंत आर्थिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा किंवा इतर बाबतीत ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे श्रीदेव रवाना क्रिकेट संघ वांगणी मुंबई यांच्यातर्फे लाख आभार. आणि ज्यांच्यातर्फे या उत्कृष्ट चषकांसोबत आपलं सकाळी फोटो सेशन झाले आणि जी उत्कृष्ट चषक पुन्हा चमकत आहे आणि त्याच्यासाठी सर्वांची त्याचे देणगीदार आहेत सर्वेश्वर मंगेश सावंत यांनी ग्राउंड नंबर 2 कडे यावे लवकरात लवकर. चला थोडा सामन्याकडे गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा